मित्रांनो आपण बघू शकतो की सकाळी जे आहे तर हे आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या कामाला सुरुवात होत असते. फायनल अलाइनमेंटचं काम जे आहे तर ते आता आपल्याला पूर्णतः होताना दिसत आहे. माझ्या दोन्ही साईडला आपण पाहतो की इथं जे आहे इथनं दिग्रजचं स्टेशन जे आहे ते जास्त अंतरावर नाही आहे, जवळच दिग्रजचं स्टेशन आहे. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपलं याचं काम जे आहे मित्रांनो तर ते येत्या काही दिवसातच म्हणजे दिवसेंदिवस जे पाहतो आपण की प्रगती आहे आणि प्रगतीमध्ये कुठेही त्यामध्ये खंड नाही आहे. म्हणजे आता जो ट्रक गेला मी तर सध्या रेकॉर्डिंग करतो आहे आणि यामध्ये सध्या 40 सेकंद झाले मित्रांनो हा व्हिडिओ. तर समोरून आपल्याला एक ट्रक त्या साईडनं येताना पण दिसतो आहे. म्हणजे आता तुम्हाला तिकडून दिग्रजकडून एक ट्रक येतो आहे आणि या साईडला मित्रांनो आता इकडून पण एक ट्रक जो आहे आपल्याला येताना दिसतो आहे. म्हणजे या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता जे काम आहे आणि जे दिग्रजचं स्टेशन जे आहे मित्रांनो तो आता इथून 1 ते 1.25 किलोमीटरवरती त्या डिस्टन्सवरती आहे. आणि सध्या फायनल अलाइनमेंट जे आहे तर इकडं मुरुम वगैरे आलेलं आहे, बरोबर आहे. तर काय वाटते आपल्याला कधीपर्यंत रेल्वे सुरू होईल? बोला बोला, जसं तुम्ही काम पाहता बोला ना. तर मित्रांनो हे पाहू शकतो आपण की आता ट्रक जे आहेत ते दोन्ही एकमेकाला त्या ठिकाणी क्रॉस झालेले आहे. म्हणजे या रेतीसाठी आवश्यक असणार जे रेती गिट्टी आणि फायनल टचअप देण्यासाठी जे मटेरियल मित्रांनो गरजेचं आहे तर ते मटेरियल या ठिकाणी आपल्याला आता येताना दिसतं आहे. समोरचंही बघू. हा मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आपण बघू शकतो. ड्रायव्हर बंधू सकाळी जात आहे आणि आता बरेच जण काही निगेटिव्ह कमेंट करतात की बाबा याला 90 वर्षे लागेल, 2030 लागेल, 2035 लागेल. परंतु सध्याची जी सिच्युएशन आहे, रोजचे जे डेली अपडेट आहे मित्रांनो पुसद ते यवतमाळपर्यंतच्या या 100 किलोमीटरच्या रेल्वे ट्रॅकचं मित्रांनो तर त्यामधील आता सिच्युएशन आपण बघू शकतो. हे सध्या पाणी मारून झालेलं आहे. तर हे या फायनल ज्याला अलाइनमेंटचं कामं म्हणतो आपण याच्यानंतर मित्रांनो रेल्वे पटरी आणि इलेक्ट्रिकचं काम सुरू होत असतं. तर ही सध्या सिच्युएशन आहे. आणि कालच म्हणजे राज्यसभेमध्ये आपले याचे खासदार नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी देखील मित्रांनो हा प्रश्न काल विचारला आहे की हा टाईम फ्रेममध्ये जे आहे तो हा प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे. तर सध्याची मित्रांनो ही परिस्थिती आहे. आता याच्यावर निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा ही कामाची सिच्युएशन आपण बघू शकतो.